T20 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्ध खेळण्यास नकार। पीसीबी सोबतच्या बैठकीनंतर पाकिस्तानी सरकारचा निर्णय। 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होणार होता सामना। अजितदादा विलीनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते। फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला। सध्याच्या परिस्थितीत त्यांची स्पष्टोक्ती। गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी सिल्वर ओक या निवासस्थानी दोघांमध्ये पाऊण तास चर्चा। तर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यासंदर्भात वरिष्ठ पत्रकारांना चुकीची माहिती दिली। पियुष गोयल यांनी माफी मागितली तर आपण अध्यक्ष होण्यासंदर्भात वृत्त हे तथ्यहीन असल्याचं पटेलांकडून ट्विट। तमिळांविरोधात कोणी वाईट बोलेल तर आम्ही लाखांची रॅली काढू। मुंबईतले भाजप आमदार तमिळ सेल्वन यांचा ठाकरे बंधूंना इशारा। भगवान मरुगन यांच्या उत्सवानिमित्त तमिळांची सायन ते माटुंगा दरम्यान मोठी रॅली। मुंबईतील नगरसेवकांची गटनोंदणी महायुती 2 गटात करणार। भाजप आणि शिवसेना पक्षांची स्वतंत्र गटनोंदणी होणार। सकाळी 10 वाजता बीएमसीमध्ये गटनेता निवडणार। एलसीडी, एलईडी, मोबाईल, बूट, बाईकसह मधुमेह, कॅन्सर औषधं, भारतात बनवलेले कपडे, क्रीडा साहित्य स्वस्त होणार। अर्थसंकल्पातनं मोठी घोषणा। पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 7 अतिजलद रेल कॉरिडॉर्स। तर आता मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, वाराणसी, सिलिगुडीमध्ये हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा। विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प। केंद्रीय करातून महाराष्ट्राला सुमारे 1 लाख कोटींचा वाटा मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीला वेग। बारामतीमधील अपघातग्रस्त विमानाचे पार्ट्स मुंबईत आणणार। विमानाचा मोठा तुकडा कंटेनरमध्ये भरून मुंबईत आणला जाणार। भाजप आमदार संजय उपाध्याय यांचा गांजा तस्कराला चोप। बोरिवलीमध्ये गांजा तस्करी होत असल्याचा आरोप। भाजप कार्यकर्त्यांनी गांजा तस्कराला रंगेहात पकडत त्याला चोपलं। रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणारे 5 आरोपी पुण्यातनं झू पोलिसांच्या ताब्यात। तर गुन्हे शाखेनं रोहित शेट्टीचा जबाब नोंदवला। बिश्नोई गँगनं गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली।